मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय LS मराठी। मी अगदी सुरुवातीला पहिल्यांदा एक ब्रेकिंग न्यूज देतोय। ज्या अशोक खरात या भोंदू बाबाच्या प्रकरणामध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचं नाव जोडलं गेलंय। त्यांना मुख्यमंत्र्यांनी आता राजीनामा देण्याचे आदेश दिलेले आहेत अशी माहिती कळतीये। सूत्रांकडून ही माहिती कळतीये। लवकरच यातले अपडेट्स आम्ही तुम्हाला सांगू। आणि आता आपण आपल्या लाईव्ह कडे वळणार आहोत। श्रद्धेचा आधार पण अंधश्रद्धेचा बाजार या अशोक खरातमुळे एप्स्टीन फाइल्स मागे पडतील अशी परिस्थिती या महाराष्ट्रात पाहायला मिळाली। सुरुवातीला 58 व्हिडिओज, आता तो आकडा 100 पर्यंत जाऊन पोहोचला। खरं तर या अशोक खरात जो स्वतःला अंकशास्त्रज्ञ ब्रह्मांड शास्त्रज्ञ म्हणतो आणि स्वतः मर्चंट नेव्हीतला कॅप्टन म्हणतो, या अशोक खरातनं अनेक पीडितांना खरं म्हणजे त्या ठिकाणी त्यांचं शारीरिक शोषण केलं, लैंगिक शोषण घेतलं आणि अशा अशोक खरातला आता स्वतःच भविष्य बघता आलं नाही, जो आता जेलमध्ये हवा खातोय। खरं तर या अशोक खरातनं जे काही उद्योग केलेत त्या माध्यमातून तर त्याला जादूटोणा अंधश्रद्धा विरोधी कायदा जो आहे तो तर लागू झालेला आहेच, पण त्यानं या सगळ्या आघोरी कृत्यांमध्ये पूजेमध्ये जी काही साहित्याची भूमिका मांडलेली आहे त्यामध्ये मग कोल्ह्याचे कान असतील, पूजेसाठी शिंग असेल, सुगंधी कस्तुरी असेल, त्याही पेक्षा किळसवाणं म्हणजे कप सिरप मध्ये वायग्रा मिसळून तो प्रसाद द्यायचा। या अशा भोंदू बाबाच्या नादी लागून राजकारणी मंडळांची सुद्धा डोकी फिरलेली आहेत। त्यामुळे वन विभागाचा कायदा देखील आता त्याला लावायला हवा आणि याच अनुषंगानं लोकांच्या श्रद्धेच्या आधाराशी खेळून त्यांना त्रास देऊन अंधश्रद्धेचा बाजार मांडणारा हा अशोक खरात याच्यावर आता आपण लाईव्ह करतोय। आणि माझ्या सोबत या लाईव्ह साठी जोडले गेलेले आहेत कोल्हापूरहून संतोष अकोलकर, जे हस्तरेषा अभ्यासक आहेत, पारंपरिक ज्योतिष आहेत, शिवाय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते जे पुण्याहून जोडले गेलेत मिलिंद देशमुख। तुम्हा दोघांचंही मी या ठिकाणी पहिल्यांदा स्वागत करतो आणि थेट पहिला प्रश्न मी आता मिलिंदजींना विचारतोय। मिलिंदजी, मला एका प्रश्नाचं पहिल्यांदा असं उत्तर द्या की या भोंदू बाबावर, या अशोक खरातवर जे काही अंधश्रद्धा पसरवण्याचे किंवा तिच्या माध्यमातून लोकांना श्रद्धेशी खेळण्याचे जे उद्योग झालेत त्याला या कायद्यानुसार कठोरात कठोर काय शिक्षा होऊ शकते? तो जादूटोणा विरोधी कायदा आहे। या कायद्याच्या अंतर्गत जास्तीत जास्त 7 वर्षाची शिक्षा आहे आणि 50,000 रुपयाचा दंड आहे। पण ह्या भोंदूबाबांनी केलेले गुन्हे जे आहेत त्याच्यामध्ये फक्त लैंगिक शोषणच नाही, त्याच्यामध्ये अल्पवयीन मुलींचं देखील शोषण आहे, ज्याच्यामध्ये पॉक्सो सारखा कायदा लागू शकतो। तुम्ही जसे म्हटले वन्यजीवांच्या संदर्भात त्यांनी काही प्राण्यांचे हे वापरलेले आहेत, त्याच्यामध्ये तो कायदा लागू शकतो। आणि खरं तर ह्याच्यापेक्षा पण वेगवेगळे त्यांनी अनेक गुन्हे केलेले आहेत जे आज उघडकीला नाही आले, पण पोलीस तपासात नक्कीच उघडकीस येतील। कारण ज्या पद्धतीने ती माया जी जमा केली आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं काही लोकांना आत्महत्या करायला भाग पाडणं असू द्या किंवा काही खून होणं असू द्या, हे देखील प्रकार उघडकीला येऊ शकतात। ज्या अर्थी आणि त्याला इतका मोठा वरद हस्त होता जो आपण पाहिलेला आहे राजकीय, भले भले सगळे राजकीय नेते जेव्हा तिथं जातात आणि ज्या पद्धतीने ह्यांनी एवढी जी पैसे जमा केलेले आहेत, एवढी संपत्ती जमा केलेली आहे आणि ह्या संपत्तीच्या मागे नक्कीच हे सगळे अनेक उद्योग असणार। भविष्य सांगणं हे तर त्याचं एक नुसतं त्याला म्हणता येईल अशा पद्धतीचा देखावा होता। आणि ज्या पद्धतीचं तुम्ही जे म्हटलं ते व्याग्रा टाकून लोकांना ते औषध देणं आणि त्याच्यासाठी भले भले लोक तिथं येणं, म्हणजे राजकारणी असू द्या किंवा ते तिरुपतीचे ट्रस्टी असू द्या, इथपर्यंत लोक तिथं येत होते आणि वेगवेगळ्या लोकांचं त्यांनी शोषण केलेलंच आहे। जादूटोणा कायद्याच्या व्यतिरिक्त पण अनेक कलम लागतील याच्या विरोधात आणि खरं तर अनिस ह्याच्यामध्ये सातत्याने पाठपुरावा खूप आधीपासून करत होती, आता पण करते आहे आणि पुढे पण करत राहील। नक्कीच नक्कीच। मिलिंदजी, मी आता अकोलकरांकडे जाणार आहे जे कोल्हापूरहून जोडले गेलेले आहेत आणि अकोलकर आता हस्तरेषा अभ्यासक म्हणून देखील प्रख्यात आहेत, शिवाय पारंपरिक ज्योतिष म्हणून आहेत। अकोलकरजी, या अशोक खरातनं कफ सिरप मध्ये वायग्रा मिसळून त्याचा प्रसाद तयार करायचा आणि बडे राजकारणी
गाडी पाठवायचे तो प्रसाद घ्यायला. आताच मिलिंदजींनी सांगितलं तिरुपती मंदिराचे ट्रस्टी असतील किंवा काही आणखी कोणी डेप्युटी अधिकारी वगैरे असतील. प्रश्न हा आहे की या दरम्यान ही सगळी आघोरी पूजा करताना तो खरं तर कोल्ह्याचे कान पूजेसाठी शिंग वापरायचा, सुगंधी कस्तुरी उच्चभ्रू लोकांना पुरवायचा. मला एक प्रश्न पडलाय, हे सगळं तंत्रमंत्र विद्येच्या माध्यमातून जो काही तो करत होता आणि स्वतःला न्यूमरोलॉजिस्ट कॉस्मोलॉजिस्ट म्हणवतोय, तुम्हाला काय वाटतंय याला याच्यातला खरंच अभ्यास आहे का? हा पक्का बोंधू आहे, निव्वळ नालायक आणि हलकट माणूस आहे. काय आहे माहितीये का, हे पूर्वीपासून ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, बऱ्याच काळात ह्या गोष्टी अशा होतच असतात. तर त्याच्यामध्ये दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, आणि ह्यांना अल्प काळामध्ये प्रसिद्धी पाहिजे असते, पैसा पाहिजे असतो, आणि सगळी सुख पण कुठल्याही प्रकारची ते पाहिजे असतात. आणि त्यामुळं ते कुठल्याही मार्गाचा अवलंब करतात. आणि ज्या गोष्टी तुम्ही सांगितल्या म्हणजे कोल्ह्याचं कान असू दे, हे तर हे सगळ्या गोष्टी इतक्या सोप्याने फार अत्यंत अवघड गोष्ट आहेत. आपल्याकडे ह्या गोष्टी चालत नाहीत. आणि ज्यांनी नोकरी करून ह्याच्यामध्ये आले त्यांना तर ह्या गोष्टी अजिबातच शक्य नाहीत. आणि त्यांनी सगळ्या गोष्टी चुकीच्या मार्गानेच केलेल्या आहेत 100%. नक्कीच. आता मला आणखी एक तुम्हालाच प्रश्न विचारायचा आहे की त्याचा जो पॅटर्न होता म्हणजे लैंगिक शोषणाचा पॅटर्न, तो पॅटर्न एकदा आपण सगळ्यांना ऐकूयात. मी कृष्णाचा अवतार आहे आणि तू माझ्या मागच्या जन्माची राधा आहे असं म्हणायचा, कार्यालयात बोलवायचा आणि महिलेच्या डोक्यावर तांब्या लोटात ठेवायचा आणि मग काहीतरी तो शब्द पुटपुटायचा. कोणाच्या डोक्यावर? त्या संबंधित महिलेच्या डोक्यावर तांब्या लोटा ठेवायचा. आणि मग तो एका ग्लासामध्ये स्वतःचीच लघुशंका भरायचा आणि ती प्यायला द्यायचा. शब्द पुटपुटायचा काहीतरी, आणि त्याच्यासोबत जी कोण व्यक्ती आली असेल त्या पीडित महिलेच्या सोबत, त्या व्यक्तीला तो ध्यानस्थ करून केबिनच्या बाहेर बसवायचा म्हणजे त्याचं लक्ष जायला नको. आणि इकडं महिलेला त्या पेढा खायला द्यायचा, मग काहीतरी खारट आणि कडवट पाणी प्यायला द्यायचा, आणि मग गायत्री मंत्र म्हणायला लावायचा. आणि मग त्यावेळी तो त्याला जे हवं ते कृत्य करायचा आणि म्हणायचा, तू माझी प्रियसी हो, नाहीतर परमेश्वराचा कोप होईल आणि तुझा होणारा नवरा मरेल. मी तुला पवित्र करतो. आता मला सांगा, या बाबानं जो काय हा सगळा प्रकार केलेला आहे याच्यात कुठल्या अंकशास्त्राला स्थान आहे, कुठल्या ज्योतिष विद्येला स्थान आहे, कुठल्या हस्तरेषाला स्थान आहे? काही अजिबात काही नाही. तर ते मी असं थोडंसं वाचलं किंवा ऐकलं म्हणा की त्यांनी थोडाफार संमोहन शास्त्राचा अभ्यास केला असावा, आणि त्या संमोहन शास्त्राच्या यशामध्ये समोरच्या व्यक्तीला थोडंसं हे करून आणि सायकोलॉजिकल ब्लॅकमेल करायचे विषय आहेत, ते दुसरं काय नाही त्याच्यामध्ये. म्हणजे हिप्नोटाईज करायचा तो. हिप्नोटाईज करायचं, बरोबर. हिप्नोटाईज करायचा भाग एक थोडाफार असू शकतोय, पण त्याच्यामध्ये याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही पण करायचं आणि लोकांना फसवायचं, कुठल्याही मार्गाला न्यायचं, असं हे चुकीचंच आहे 100%. बरोबर. मी आता मिलिंदजींकडे येणार आहे. मिलिंदजी, 2008 मध्ये या भोंदू बाबाला आपल्या कार्यकर्त्यांनी म्हणजे अनिसाच्या कार्यकर्त्यांनी जेव्हा या संदर्भामध्ये त्याला खुलासा मागितला होता, हे जे सगळं तो करतोय, अक्षरशः मंत्र्यांच्या OSD कडून फोन आले होते अनिसाच्या कार्यकर्त्यांना, आणि या खरातनं रिव्हॉल्वर देखील दाखवून धमकी दिली होती. त्यामुळे तुम्हाला काय म्हणता येईल या बाबतीत? कारण की तो शिंगाचा पण वापर करायचा आणि बाकीचे पण काहीतरी वेगळी साहित्य वापरायचा, जेणेकरून मी काहीतरी मोठा कोणतरी तंत्रमंत्र विद्याधारक आहे. काय तुम्हाला काय सांगता येईल? अनिसाच्या कार्यकर्त्यांनी त्याचा पाठपुरावा कसा केला होता? खरं तर हे जे प्रकरण आहे म्हणजे आपल्याला माहिती आहे, भारतामध्ये वेगवेगळे बाबा होऊन गेले आणि इतके मोठे मोठे ज्यांना आपण म्हणतोय आसाराम असल, राम रहीम असल, रामपाल असल, ह्या सगळ्यांनी लैंगिक शोषणाखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. आणि ह्यांना सगळ्यांना राजकीय वरद हस्त होता. आणि राजकीय वरद हस्त असताना आपण पाहिलेलं आहे, राम रहीमवर जेव्हा केस चालू होती तेव्हा 1 लाख लोक रस्त्यावर होते की निकाल काय लागल आणि नंतर काय जाळपोळ होईल, आणि प्रशासनाला देखील पूर्ण वेठीला धरलेलं होतं.
ज्या पद्धतीने हे दबाव टाकतात, जे कोणी गुन्हे दाखल करतात. आसारामच्या केसमध्ये तर कितीतरी साक्षीदारांचे खून झालेले आहेत, आपण पाहिलेले आहे ते खून केलेले आहेत त्या लोकांचे, आणि त्याच्यावर एक पिक्चर पण बनलेला आहे की ज्या पद्धतीने आसारामच्या विरोधात साक्ष देणं म्हणजे स्वतःच्या जीवाशी खेळ करणं असेच प्रकार होते. आणि आज देखील असे प्रकारचे हे बाबा लोक असतात, त्यांचे असे चेले चपाटे असतात त्यांना, आणि मोठं जे आर्थिक कारण असतं त्याच्या मागं की यांच्याकडे भरपूर मोठ्या प्रमाणात संपत्ती गोळा केलेली असते, आणि ह्या संपत्तीच्या जोरावर हे असे गुंड पोचतात. आणि त्या गुंडांना अशा पद्धतीने सांगितलं जातं की जो कोणी बाबाच्या विरोधात अपप्रचार करत असेल त्याला तुम्ही बघून घ्या. आणि काही वेळेला राजकीय सत्तेचा देखील तिथं दुरुपयोग केला जातो. आणि एकदा राजकारणी लोकांनी जर सांगितलं, साधी गोष्ट आहे, आम्ही एक छोट्याशा बाबाच्या विरोधात देखील पोलीस स्टेशनला जेव्हा जातो आणि एखादा गुन्हा दाखल करण्याची मागणी करतो, त्यावेळेला हा गुन्हा कसा होऊ शकत नाही जादूटोणा कायद्याच्या अंतर्गत, इथपर्यंत ते इतके आढेवेढे घेतात आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने आम्हाला त्यांना पटवून द्यावं लागतं की हे कलम कसं लागतं, हे कलम कसं लागतं. नाहीतर 420 ची केस करून काही वेळेला टोलवाटोलवी केली जाते, बऱ्याच वेळा तर एनसीच करून घेतली जाते, FIR करतच नाहीत. पोलीस स्टेशनमध्ये बऱ्याच वेळा हे अनुभव येतात. खरं तर जादूटोणा कायद्यामध्ये ही तरतूद केलेली आहे, दक्षता अधिकारी म्हणून त्या अधिकाऱ्याची नेमणूक केलेली असते. त्या अधिकाऱ्याचं हे कर्तव्य सांगितलेलं आहे की त्याच्या भागामध्ये असे जे काही प्रकार घडत असतील ते प्रकार त्यांनी स्वतःहून त्याची माहिती घ्यायची आहे. आपल्या ज्युरिडिक्शन मध्ये जे जे असे कोणी बोंधुबुवा असतात आणि असे प्रकार करत आहेत, आणि त्यांना सुमोटो ऍक्शन घेऊन त्यांच्यावर कारवाई करायचे पण अधिकार दिले, जप्त करण्याचे देखील, वस्तू जप्त करणं किंवा त्याच्यावर कारवाई करणं. आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये अपवादात्मक 2-4 ठिकाणी सोडलं तर 2000 पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत, पण सुमोटो ऍक्शनने केलेले गुन्हे फारच क्वचित आहेत. आणि पोलीस अशा बाबतीत खूप उदासीन आहे. जेव्हा केव्हा केस येते तेव्हा देखील हे लवकर तयार होत नाही. त्याच्यामुळं आणि ते पण पाहिलेलं आहे आपण की ज्यांना आपण महिलांच्या संदर्भातलं हे सांगतो की त्यांच्याकडे ह्या केसेस गेल्या पाहिजे, आणि तेच लोक यांच्या डोक्यावर छत्री धरत असतील, एक प्रकारचं छत्र धरतात, आणि ते छत्र धरतात म्हणजे यांना सामील होतात ते. आणि मग कशा काही महिलांनी त्यांच्याकडे जायचं आणि आपल्या ह्याच्या विरुद्ध आवाज उठवायचा. तर हे खूप अवघड गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये राजकारणी लोक आणि राजकारणी लोकांमुळं मग पोलीस यंत्रणा असू द्या किंवा बाकीचे कोणी अधिकारी असू, ते सगळे बळी पडतात ह्या सगळ्या गोष्टींना. नक्कीच तुम्ही बरोबर म्हणालात मिलिंदजी, अगदी सत्य कथन तुम्ही केलेलं आहे. खरं म्हणजे या बाबाचे इतके कारनामे आहेत, म्हणजे LS मराठीनं कालपासून खरात बाबाच्या लीला भाग 1, आज खरात बाबाच्या लीला भाग 2, उद्या कदाचित खरात बाबाच्या लीला भाग 3, असं करता करता 100 भाग करावे लागतील की काय असा प्रश्न पडला. म्हणजे 100 व्हिडिओज आहेत, प्रत्येकाच्या केसेस वेगळ्या, प्रत्येकाची भूमिका वेगळी आहे. मला अकोलकरांकडे यायचं आहे. अकोलकर साहेब, मला एक तुम्ही आणखी एक सांगा, हा ओशन प्रे आणि सिद्ध प्रे नावाचे 2 कार्यक्रम राबवायचा, आणि यामध्ये 11 वेळा जप करायला सांगून शंकराच्या पिंडीवर हंडा हलवून लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यायचा. शिवाय सिद्धप्रेमध्ये सापाचे आवाज ऐकू यायचे किंवा आकृत्या दिसायच्या असा भास निर्माण केला जायचा. हे काय आहे? एक प्रकारचं हिप्नोटिझम आहे की कुठलं शास्त्र आहे जे शास्त्र त्याला अवगत होतं का उगाच आपलं डिंगे हाकत होता आणि लोकांना वेड्यात काढत होता? नाही, ते मगाशी आपण जो विषय घेतला होता की ते हिप्नॉटिझमचा एक भाग आहे शास्त्राचा, तेवढाच भाग त्याचाच वापर करायचा आणि त्या गोष्टीचं लोकांना त्याच्यामध्ये हे करायचं, सगळ्या पद्धतीनं सामील करून घ्यायचं, आणि त्याच्यामध्ये लोक त्याच्यामध्ये जास्त काय करू शकत नाही आणि सायकोलॉजिकली ते त्याच्यामध्ये अडकत जातात, असा त्याचा मोठा विषय आहे. अकोलकरजी, मला आणखी एक तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की अंकशास्त्र असेल किंवा हस्तमुद्राशास्त्र असेल, हस्तरेषा शास्त्र असेल, ज्योतिषशास्त्र, एकंदरीत पारंपरिक ज्योतिषशास्त्र, या सगळ्या बाबा बुवांच्या मुळं हे जे पारंपरिक ज्योतिषशास्त्र जे आहे, खरं म्हणजे याच्यावरच गदा येते का? म्हणजे जे मूळ आहे ते बाजूला राहत आहे का? तुम्हाला असं म्हणायचंय की ज्योतिषशास्त्रच पूर्णपणे कालबाह्य होत चाललेलं आहे आता? नाही, तसं नाही. काय आहे माहिती का की खऱ्या गोष्टी लोकांना कळायला उशीर लागतो, आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की हे ज्योतिषशास्त्र जे आहे हे कुठल्याही सौम्याकुम्यांनी तयार केलेला विषय नाही. हा वेदाचा भाग आहे. वेद जे आहेत हे परमेश्वराने तयार केलेले आहेत. ऋषीमुनींच्या पासून ह्या गोष्टी चालत आलेल्या आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की आता गेल्या महिन्यामध्ये
हे झालं म्हणजे आता होळी पौर्णिमा झाली त्यावेळेला ग्रहण झालं की जे आपल्याकडे दिसत होतं तर त्या ग्रहण आता पुढे आणि 6 महिन्यांनी ग्रहण असणार आहे तर त्याचे रेकॉर्डिंग जे आहे म्हणजे की हे केलेलं असतं की अमुक वाजून अमुक मिनिटांनी ती सुरू होणार किंवा अमुक वाजून अमुक मिनिटांनी सुटणार त्याच्या सकट सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये आलेल्या असतात ते तिथी वार नक्षत्र योगकरण याचा भाग असतो आणि हा सगळा गणिताचा भाग जास्त आहे आणि फलादेशाचा जो भाग आहे हा फलादेशाचा भाग हा अनुभवाने तयार झालेला आहे काही तर त्याच्यामध्ये तो महासागरासारखा असतो. अकोलकर सर ऐका ना अनिसाचे मिलिंदजी शेजारी बसले त्यामुळे नको त्या विषयाला फाटा फोडायला नको नाही तर वेगळाच वाद सुरू व्हायचा त्यामुळं बरोबर नाही मला एक आता असं तुम्हाला विचारायचं आहे की या बाबानं म्हणजे जी तंत्र मंत्र विद्या यामध्ये करंगळी कापायला लावणे म्हणजे सॉरी अनामिका कापायला लावणे आणि त्या माध्यमातून ऊर्जा मिळवणे असा काहीतरी उद्योग करायला लावला त्यामध्ये काही राजकारणी पण अडकलेले आहेत आणि स्वतः आज ठाकरे शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एक कॉन्फरन्स घेऊन रुपाली चाकणकरांवर गंभीर आरोप केलाय की त्यांनी या बाबाच्या सांगण्यावरून सोमवती अमावस्येच्या दिवशी म्हणजेच 2 वर्षांपूर्वी आपली अनामिका कापली. आता मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की तंत्रमंत्र विद्येमध्ये अनामिका का कापली जाते त्याला काय खरंच अर्थ आहे का कारण की मुळात आपल्या सर्वसामान्यांना अनामिका काय हेही माहीत नव्हतं. दुपारी LS मराठीनं त्याच्यावर खरं तर एक एक्सप्लेनर करून अनालिसिस करून माहिती दिली. अंगठा तर्जनी मध्यमा अनामिका आणि करंगळी हे काय प्रकार आहे. अनामिका कापणं त्यातून मग ऊर्जा वहनाचं ते केंद्र आहे. सूर्य यश शुक्र आकर्षण यांचा केंद्रबिंदू आहे. काय आहे नक्की किती खरं आणि किती खोटं या ज्योतिषशास्त्रात ह्याला काय अर्थ आहे का. अहो कसं आहे की 99.99% गोष्टी ह्या सगळ्या खोट्याच आहेत. काय बोलताय म्हणजे तुम्ही पूर्णपणे क्लिअर करून टाकले 99.99 म्हणजे पूर्णच खोट्या असं म्हणायची वेळ आली आता. हा बरोबर आहे ना अगदी 0.01% म्हणजे अगदी एखादी दुर्मिळ व्यक्ती की जे बंगालमध्ये कोणतरी असतील ब्लॅक मॅजिक करणारे त्याच्यामधले सुद्धा 10,000 लोक असतील तर 10,000 मधल्या फक्त एकाच माणसाला ती विद्या जी त्यांच्या गुरुकडनं शिकलेली असतील त्या एखाद्याला येते बाकीच्या कोणालाही येत नाही. बाकीचे लोक सगळे लोकांना जनतेला फसवतच असतात दुसरं काय. मिलिंद सर एक मिनिट अकोलकर सर मिलिंद सर आता जे ते म्हणतात की 99.99% हे सगळं खोटंच असतं तर मग काय त्या शास्त्राला अर्थच काय राहिला. मिलिंदजी तुमचं काय मत आहे. खरं तर या अशोक खरात एवढं दुनियाचं भविष्य सांगत होता त्याला आपल्याला अटक होणार आहे आपली एवढी नाचक्की होणार आहे आपली एवढी इज्जत निघणार आहे हे त्याला कुठं भविष्य कळालेलं होतं त्याचं आणि त्याच्याबरोबरचे जे कोणी बाकीचे होते. खरं तर असं भविष्य कोणालाही कळत नसतं. हे ज्योतिषांचं संमेलन झालं होतं दुबईला आणि युद्ध चालू झाल्यावर त्यांना इकडे येण्याची मारामारी झाली आणि मग ते इकडे तिकडे फोन करायला लागले. असं युद्ध होणार आहे तर त्यांनी दुबईत घेतलं नसतं संमेलन. काही ज्योतिषाला काही करण्याचा काही संबंध नसतो. घटना घडून गेल्या. पण हे जे म्हटले ना एखाद्या ठिकाणी कावळा बसायला फांदी मोडायला एखादी गाठ पडली की लोक त्याला धरून म्हणतात की यांनी सांगितलं होतं किंवा अशोक खरातनी सांगितलं होतं एक व्यक्ती मरणार आणि ती व्यक्ती मेली. अरे काय घ्या त्यांनीच एखाद्याला मारायला सांगितलं असेल आणि ती व्यक्ती मेली असेल तर काय घ्या असं पण होऊ शकतं. आणि मग सांगणार की आधीच मी सांगितलं होतं. अशा पद्धतीची ज्या गोष्टी सांगितल्या जातात असं कोणालाही काहीही सांगता येत नाही. आणि असं जर सांगता आलं असतं तर मग काय ट्रम्पने आधीच विचार केला असता ना की इराणमध्ये असं काही आहे का इराण किती वर्ष लढू शकेल आपल्याशी किती महिने लढू शकेल. त्यांनी आधी सर्वात श्रीमंत अमेरिका आहे तसे पाहिले तर आणि त्यांच्याकडे मग ही सगळे ज्योतिषी लोक बसले असते सांगायला भविष्य. 1% नाही त्यांनी जे सांगितलं .नॉट तरी काही याला काही आधार नाही. तुम्ही चेक कसं काय करणार हे पर्सेंटेज पण शोधून कोण काढणार. विज्ञान अकोलकर साहेब जे मिलिंदजी म्हणतायत त्याच्याशी तुम्ही सहमत आहात का तुमचं काही दुसरं मत आहे का. त्या गोष्टी कशा आहेत माहिती का की हा प्रत्येकाच्या वैयक्तिक श्रद्धेचा प्रश्न असतो. नाही तुमचं परसेप्शन काय तुमचं परसेप्शन काय. हॅलो नाही मी आता मगाशीच काय सांगितलं की हे कुठल्याही सोम्यागोम्यानं तयार केलेला विषय नाही. तिथी वार नक्षत्र योग करण रास
किंवा तुमचं पौर्णिमा असू दे, अमावस्या असू दे, त्याला येणारी ग्रहणं असू दे, हे कुणीही तयार केलेलं नाही. हे फक्त गणिताचा भाग आहे आणि त्याच्या इफेक्टवर काय गोष्टी होतात काय नाही. आता समुद्राला भरती ओहोटी होते, मग भरती ओहोटी ते पौर्णिमेला भरती होती आणि अमावस्येला ओहोटी होती, ते मागं जाते. त्याचा चंद्राचा इफेक्ट असल्याशिवाय त्या गोष्टी होतच नाहीत. असा विषय आहे ना त्याच्यामध्ये. आता कसं आहे की आपला जो मुख्य विषय आहे तो विषय आपण फक्त घेऊया, बाकीचे विषय काय फाटीपुढायला नको. नक्कीच, पण किमान ज्योतिषशास्त्रावर किती विश्वास ठेवायचा हे बद्दल पण आपण विचारलं पाहिजे. आणि आज सर्वसामान्य त्या खरात बाबाच्या नादी का लागले? हात बघायलाच गेले ना, भविष्य बघायला गेले ना, हात दाखवायला, आणि हात दाखवून अवलक्षण. म्हणून तर लोकांना जागृती करायला पाहिजे की हे ज्योतिष वगैरे जे काय आहे याला भुलू नका, याच्यात काही अर्थ नाहीये. आज यामुळेच तर आपल्या महिला ज्या बिचाऱ्या पीडिता त्याच्या नादी लागल्या. आणि हे आपले राजकारणी, अहो थोर संत महंत आपल्या या महाराष्ट्राच्या भूमीत होऊन गेले. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करून म्हणती साधू, असं स्वतः तुकारामांनी लिहून ठेवलंय. आणि हे या बाबाच्या नादी लागलेत. मिलिंदजी बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. अंगा लावून या राख, डोळे झाकून करते पाप, आणि दावणी वैराग्याच्या काळा भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळो तयाची जळोतयांची संगती. 350 वर्षापूर्वी जाईल ते. अशा लोकांची संगत पण नको आपल्याला. आणि आज मिळो तयाची संगती म्हणून हे माग लागलेले आहेत. आणि एक हे पण त्यांचं उत्तर देतो. मगाशी जे म्हटले भरती ओटी रोजच होत असती. पौर्णिमा अमावस्याचा काही संबंध नाही त्याच्याशी. रोजच समुद्रावर भरती होती आणि त्याला एक टायमिंग ठरलेला आहे, केव्हा भरती असते केव्हा ओहोटी असते. मुद्दा हा आहे की ज्योतिष ज्याला म्हटलं जातं त्याच्यामध्ये खगोल आहे आणि गणित आहे, याला शास्त्र म्हणून मान्यता आहे. पण ज्याला भाकीत म्हटलं जातं त्याला कोणतीही मान्यता नाही. भाकीत म्हणजे एखाद्या ग्रहगोलाचा अमुक एका व्यक्तीवर त्याच्या जन्म झालेल्या वेळेनुसार विशिष्ट परिणाम होतो, याला कोणताही आधार नाही. कारण का की आकाशामध्ये इतक्या अब्जावधी आकाशगंगा आहेत, त्याच्यातल्या ग्रहगोल ताऱ्यांची स्थिती एका वेळेला जी आहे ती पुन्हा दुसऱ्यांदा होईल का? तर ते आपल्याला तपासता येणं शक्य आहे. असं कधीही शक्य नाही. आपल्याला हेच माहिती नाही 200 कोटी सूर्य आहेत आणि 200 कोटी सूर्यांपैकी आपला एक सूर्य आणि त्याची ही आकाशगंगा. आणि जेव्हा आपण एखाद्या नक्षत्रांचा अभ्यास करतो ते कितीतरी अब्जावधी किलोमीटर लांब असतात. ती रचना पुन्हा आल्यावर अशी घडते. हे कसं चेक करणार तुम्ही? तर नाही चेक करता येणार. ते कधीही चेक करता येणं शक्य नाही, कारण एकदा आकाशाची स्थिती पुन्हा दुसऱ्यांदा होणं शक्यच नाही. नक्कीच मिलिंदजी, तुला त्या गोष्टी मी अशा ऐकलेल्या आहेत की अशा गोष्टी ज्या आहेत ह्या 26,000 वर्षानंतर होत. 26,000 का माणसाचं आयुष्य किती 100 वर्ष जास्तीत जास्त, त्याच्या पलीकडे होऊ शकत नाही. आणि बर मिलिंदजी आणि अकोलकर साहेब, आपण काय करूयात, आपल्या मूळ विषयावर येऊयात. खरं तर आपल्याला फक्त याच्यातनं जागृती इतकीच करायची होती की कोणत्याही भूलथापांना कोणतरी भविष्य सांगतोय म्हणून चला. कारण की काय झाले, आज मनुष्य इतका पिचला आहे, तो इतका दुःखामध्ये इतका अडकलेला आहे. एक तर बेरोजगार आहे, घरातले कौटुंबिक वाद आहेत, या सगळ्यांमुळे तो कुठे ना कुठेतरी हात दाखवायला जातो आणि दगडाखाली हात जातात त्याचे. आणि बिचाऱ्या महिलांच्या बाबतीत तर जे काही त्यांच्या बाबतीत घडतं ते त्यांना सांगताही बाहेर येत नाही, अशी परिस्थिती होते. पण चला, या बाबाच्या या सगळ्या कृत्यांचा पर्दाफाश महिलेनंच केला. शेवटी त्याची सगळी कांड, त्याची सगळी पापं बाहेर पडली. आता मला थेट परत त्याच्याच मुद्द्यावर यायचंय. आता मला मिलिंदजी आणखी एक जाणून घ्यायचं आहे. त्यांनी जे सगळं जादूटोणा विरोधी जो काय उद्योग केलेला आहे, या कायद्याच्या अनुषंगानं त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी यासाठी अनिस पुढची पावलं काय टाकणार आहे? मुख्य म्हणजे अनिसकडे ज्या केसेस येतात, खरं तर पीडित लोक बऱ्यापैकी पोलिसांकडे जातात, काही वेळेला अनिसकडे येतात. आणि काही वेळेला त्यांना वाटतं की आपण अनिस म्हणून जेव्हा पोलिसांकडे जातो त्यावेळेला कदाचित आपल्याला ऐकलं जाईल, आपलं म्हणणं ऐकलं जाईल. एकटे दुकटे जेव्हा जातात तेव्हा कदाचित पोलीस ऐकतच नाही त्यांचं म्हणणं, किंवा मग तुम्हाला अक्कल नव्हती का, तुम्ही कशाला गेले होते, बाबा बोलवायला आला होता का, अशा पद्धतीचे काही पोलीस उत्तरं देतात. मग त्यामुळे माणूस शक्यतो टाळतो. आणि काही वेळेला लोक भीतात,
काही लोकांना असं वाटतं खरोखर त्याच्याकडे काहीतरी विद्या असेल आणि तो आपलं काहीतरी वाईट करेल, त्याच्यामुळे पण जायला भीतात. खरं तर आम्ही अशा लोकांना देखील समुपदेशन करतो आणि त्यांना सांगतो की तुम्ही घाबरू नका, तुम्ही पुढे या आणि आपल्यावर झालेल्या अन्यायाचा आपण जर आवाज नाही उठवला तर त्याला शिक्षा होणार नाही. जितक्या पद्धतीने जितक्या लोकांना फसवलेलं आहे तितके जास्तीत जास्त लोक कसे पुढे येतील याच्यासाठी देखील अनिसं पुढाकार घेईल आणि ज्या कोणी लोकांना मदतीची गरज आहे त्यांना देखील अनिसं नक्कीच. आणि हाच फक्त खरात बाबा नाहीये, खरात बाबा नाहीये, महाराष्ट्रामध्ये असे ठिकठिकाणी बाबा बसलेले आहेत आणि जे फसवतायत लोकांना. फक्त आतापर्यंत आता हे खराचं पितळ उघडं पाडायला देखील खूप वर्ष लागले. इतक्या वर्षामध्ये तुम्ही म्हणता 100-200, कदाचित त्याच्या हजारो फायले असतील आणि हजारो वेगवेगळ्या गोष्टी असतील, कदाचित त्या येणार पण नाही आपल्या पुढं. कारण जितक्या वर्ष हा माणूस हेच काम करत होता आणि खरं तर याला विकृत म्हणता येईल अशा पद्धतीचं काम करत होता, रोज तेच काम करत होता आणि ज्या पद्धतीने त्यांनी हे सगळं केलेलं आहे कदाचित खूप मोठी संख्या होऊ शकते. पोलीस मुद्दा हा आहे की तत्परतेने याचा तपास होणं, त्याच्यानंतर कारवाई होणं. आज आम्ही पाहतो 6 वर्षापूर्वी आम्ही इथं एक पॉक्सोची केस केली होती पिंपरी चिंचवडमध्ये आणि एकाच घरातल्या 5 मुलींचं शोषण झालं होतं. त्याच्या अल्पवयीन मुली होत्या. 6 वर्ष झाली अजून पुण्याच्या केस तो खटला चालू आहे आणि अजून देखील आरोपीला शिक्षा झाली नाही. तर पॉक्सोचा तर नियम आहे असा की 1 ते 1.5 वर्षात तो निकाल लागला पाहिजे आणि अजून पण त्या खरं तर पीडितांना भरपाई पण नाही मिळाली. जे खरं तर जे पॉक्सोच्या अंतर्गत गुन्हे होतात त्यावेळेला त्या मुलीला काही रक्कम मिळणं गव्हर्नमेंटकडून असं पण अपेक्षित असतं. पण खूप उदासीनता, काही वेळेला पैसेच नाही असं सांगितलं जातं सरकारकडं. आणि मुद्दा हा आहे की तत्परतेने हे कारवाई होणं. कदाचित आता हे 10 वर्ष तरी, मी तुम्हाला आत्ता सांगतो, ही आज माझ्या चॅनलवर तुम्ही रेकॉर्डिंग केलेलं आहे, 10 वर्ष तरी ह्या केसचा निकाल लागत नाही माझ्या माहितीप्रमाणे. अरे बापरे. ओके मिलिंदजी, मी आता एक शेवटचं स्टेटमेंट अकोलकर सरांचं घेतोय. अकोलकर सर, तुम्ही काय आवाहन कराल जनतेला, खरं म्हणजे विशेषतः आया बहिणींना ज्या असल्या या सगळ्या बाबाबुवांच्या बुलधापांना बुलतात. राजकारण्यांना सांगण्याचा काय आपला संबंधच येत नाही, कारण की ते कुणाचंच ऐकत नाहीत. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेचं काय होतं काय घेणं नाही. माझी खुर्ची वाचणार आहे का एवढंच त्यांना फक्त कळतं. मग ह्याच्या समोर हात कर, त्याच्या समोर हात कर, बाकी हे पलीकडे त्याच्यापेक्षा काय करणार आहेत. सर्वसामान्य जनतेला तुम्ही काय आवाहन कराल या शास्त्राच्या माध्यमातून? पहिली गोष्ट अशी आहे की अशा ज्या गोष्टी होतात अशा ठिकाणी लोकांनी जाऊच नाही. कारण जिथं पैशाचा खेळ असतो तिथं मानसशास्त्राचा खेळ आहे, संमोहनाचा खेळ आहे, तर अशा ठिकाणी जाऊच नाही. आणि बऱ्याच वेळेला काय आहे की माणसाचं जीवन हे संघर्षमयच आहे, त्यामुळेच लोक जास्त संकटग्रस्त झालेले असतात आणि म्हणून ते कुठंतरी मानसिक आधार शोधायला जातात आणि त्याच्यामुळे ते चुकीच्या ठिकाणी जातात. तिथं बघत नाहीत की ते तिथं नक्की खऱ्या गोष्टी काय आहे. पण ऍक्च्युली कसं आहे की 2008 साली ज्या वेळेला ह्यांनी त्याच्यावर केस केली होती त्यावेळेला त्या गोष्टी जर का हे केल्या असत्या तर आजपर्यंत इतक्या गोष्टी झाल्याच नसत्या ना. त्याला 16-17 वर्ष तर सहजच झाली. नक्कीच नक्कीच. मला आता खरं म्हणजे मी या कार्यक्रमाच्या शेवटाकडे येतोय. खरं तर दोघांनी आपले महत्वाचे मुद्दे मांडले. अकोलकर सर असतील कोल्हापुरातून आमच्याशी या ठिकाणी जॉईन झाले, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. मिलिंदजी, तुम्ही पुण्यातून जॉईन झालात आणि त्याची भूमिका मांडली त्याबद्दल देखील तुमचे आभार. खरं म्हणजे आपण दोघांनी जो आता मुद्दा मांडला त्या मुद्द्याच्या माध्यमातून आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लाईव्ह कार्यक्रमाच्या माध्यमातून मला तुम्हाला सगळ्या संपूर्ण जगाला हाच संदेश द्यायचा आहे. कारण की जगभरात या बाबाच्या या सगळ्या कहाण्या आता पसरलेल्या आहेत. प्रत्येकानं एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की या असल्या बाबा बुवांच्या नादी लागून आपलं भविष्य सुधारणार नाही. संत गाडगे बाबांचं एक वचन अत्यंत महत्वाचं आहे. त्यांनी म्हटलंय, जत्रा में पत्रा बिछाया तीर्थे बनाया पानी, जत्रा में पत्रा बिछाया तीर्थे बनाया पानी, भाई दुनिया बड़ी दीवानी ये तो पैसे की धुलधानी. याच्या पलीकडे काही नाही. आपलं भविष्य आपल्याच हातात आहे. आपली कर्म, आपण जे काय करतोय, आपले विचार, आपले आचार, जे काही आहे, खरं तर सर्व संत महंतांनी महाराष्ट्राच्या या भूमीत इतकी सुंदर रचना, ओव्या, अभंग लिहून ठेवलेल्या आहेत. त्यात त्यांनी असल्या बाबा बुवांवर अक्षरशः आसूड ओढलेले आहेत. खरं तर महाराष्ट्र म्हणजे संत महंतांची गादी, पण आजचे राजकारणी लागलेत या बाबा बुवांच्या नादी. सर्वसामान्य जनते तरी याचा हा सगळा विचार डोक्यात घ्यावा, श्रद्धा असावी
अंधश्रद्धेच्या नादी लागू नये. या बाबाचा तर बाजार उठवलाय, पण आता तुम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून अंधश्रद्धेचा देखील बाजार उठवायला हवा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो. पाहत रहा LS मराठी.